अंबरनाथच्या शिवाजी चौकात असणाऱ्या शिवस्मारकाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात। माजी नगरसेविका पन्ना पंढरीनाथ वारिंगे यांनी प्रशासनाचे मानले आभार। अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या चौकात मेघडबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे। ही मेघडबरी पूर्णपणे काळपट पडलेली आहे। या शिवस्मारकाच्या स्वच्छतेकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची खंत माजी नगरसेविका पन्ना पंढरीनाथ वारिंगे, मनोज पालके, निखिल शिंदे यांनी व्यक्त करत प्रजासत्ताक दिनापूर्वी स्वच्छता करण्यात यावी यासाठी अंबरनाथ मधील शिवस्मारक स्वच्छता स्वाक्षरी मोहीम दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती। परंतु पालिका प्रशासनाने आमच्या मागणीला लक्षात घेत शनिवारी सकाळीच स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केल्याने मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचे समस्त अंबरनाथकरांच्या वतीने आभार मानले। प्रशासनाने कामाला सुरुवात केल्याने अंबरनाथकरांचे व प्रशासनाचे आभार मानण्यासाठी शनिवारी संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ पूर्व येथे उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेविका पन्ना वारिंगे व मनोज पालके यांनी केले आहे। नमस्कार, मी निवेदक मनोज पालके, एक सामान्य अंबरनाथकर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाची स्वच्छता स्वाक्षरी मोहीम हा विषय आपल्या सगळ्यांना माहित आहे। आज 17 तारखेला ही स्वाक्षरी मोहीम होणार होती, पण आज सकाळी 6:30 वाजता मला अब्दुलबाईंचा फोन आला की काही प्रशासकीय अधिकारी येत आहेत, तडवी साहेब येत आहेत, सीईओ येत आहेत, तर तुम्ही सुद्धा आलात तर ते तातडीने काम सुरू होईल। मी तिकडे पोहोचलो आणि तिकडे कामाला सुरुवात झाली होती। पत्रकार सुद्धा तिथे उपस्थित होते आणि आता त्यांनी तिथे आलेत तर आपण आपल्याकडे एक प्रथा असते की आपण मोठ्यांचा आदर नेहमीच करत असतो। त्या पद्धतीने आपण आदराने त्यांच्याशी भेटलो, तिथे गोष्टी दाखवल्या। पण सगळ्या अंबरनाथकरांना आणि पत्रकारांच्या माध्यमातून मी पूर्ण माहिती सांगू इच्छितो, जी माझ्या व्हिडिओ माध्यमातून पण मी सांगितली की 8 जानेवारीला आपण मेघडंबरीची जी अवस्था आहे, जी ते दुर्लक्षित होतं, अस्वच्छ होतं, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला। 2019 पासून ही गोष्ट इतक्या खराब अवस्थेत आहे, पण प्रशासनाला त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नव्हतं आणि मला प्रशासनाला जागा करायचं होतं। त्यानंतर अंबरनाथकरांनी माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आणि आम्हाला जी संकल्पना सुचली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारक स्वच्छता स्वाक्षरी मोहीमची जी संकल्पना आम्ही पूनमताई वारिंगे, ज्या नॉन पॉलिटिकल आणि एक अंबरनाथकर म्हणून आमच्याशी जोडल्या गेल्या, त्यांना ती संकल्पना खूप आवडली। त्या स्वतः पहिले जोडल्या गेलेल्या आहेत अंबरनाथकरांसोबत। त्यामुळे हे सर्व अंबरनाथकरांनी जाणून घ्यावं की नॉन पॉलिटिकल म्हणून त्या जोडल्या गेल्या, कुठलीही पक्ष किंवा कुठलाही राजकीय हेतू म्हणून त्या जोडल्या गेल्या नाहीत। त्यानंतर या स्वाक्षरी मोहिमेला खूप प्रतिसाद चांगला मिळाला। आज होणार होती आणि पहिलेच मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने सुनील चौधरी पण तिथे त्यांनी भेट दिली। बघा, सगळ्यांनी भेट दिली, सगळ्यांचा हेतू चांगला आहे, पण लोकांना सांगायचा खरंच हेतू माझा हा होता की पहिले कोण जोडलं गेलं, कोण सोबत आहे। इथे आमचे मित्र आहेत निखिल शिंदे, इथे एक युथ आणि एक तरुणांच्या सोबत येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आज सगळेजण, मला वाटतं की 5-10 हजाराच्या वरती स्वाक्षऱ्या या होणार होत्या या स्वाक्षरी मोहिमेमध्ये। पण सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की पूनमताई वारिंगे आणि सर्व अंबरनाथकर यांच्या वतीने खऱ्या अर्थाने हा उठाव झाला होता आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी झाला होता। त्याचं हे पत्र पण माझ्याकडे आहे, मी पोलीस स्टेशनला दिलं होतं। धन्यवाद। मैं यही कहना चाहती हूँ कि जो ये काम शुरू हुआ है इससे मैं बहुत खुश हूँ और प्रशासन ने इतना जल्दी हम लोगों की बात सुन ली। लेकिन जो थोड़ी बहुत गैर समझ है इस न्यूज को मैं जब सवेरे देखी उसमें ये देखा है कि इसको पॉलिटिकल रूप दिया गया है, जो कि गलत है। ये मनोज फाल्के और मेरा एक, मनोज फाल्के की आइडिया बोलूंगी मैं, उनकी आइडिया थी, वो मेरे पास आए एज ए नॉन पॉलिटिकल। मुझे ये चीज इतनी अच्छी लगी कि किसी न किसी को तो इस शहर का भला सोचने का वक्त मिला है और वो आगे बढ़ रहा है। और मैं यही बार बार पहले भी बोलना चाहती थी कि जिसको अपने शहर से प्यार है, जो अपने शहर से लगाव रखता है, वो ऐसी आइडिया लेके आता है। एक कहते ना सर फिरे, जिनको आइडियाज आती है और आगे लेके जाते हैं, वही हिस्ट्री क्रिएट करते हैं, दूसरे कोई नहीं। मुझे ऐसे लगा कि मुझे इस मुहिम में जुड़ना चाहिए। सिग्नेचर्स जो हम लोग लेना चाहते थे वो आज शाम का काम था, लेकिन जब मैंने सवेरे ये न्यूज देखी ना, मुझे थोड़ा सा इस चीज का बुरा लगा कि इसको पॉलिटिकल टिंज नहीं देना चाहिए था, क्योंकि ये चीज बिल्कुल भी पॉलिटिकल नहीं थी। मैं हमेशा चाह रही थी कि जो भी शहर का भला हो वो पॉलिटिक्स को साइड रख के, क्योंकि अपार्ट फ्रॉम तुम किसी भी पार्टी के हो, कोई भी पार्टी से बिलोंग करो, मुझे किसी पार्टी से कोई भी प्रॉब्लम नहीं है,
बट द थिंग इज तुम अगर इस शहर में रहते हो, इस शहर के भले के बारे में सोचते हो, तो फिर ये पॉलिटिक्स और ये पार्टीज को प्लीज थोड़ा साइड में रखिए और शहर का भला सोचिए पहले, उसके बाद पॉलिटिक्स कीजिए। आप खुद देख सकते हैं 15 तारीख को मैंने ये लेटर दिया था, इवन मनोज फाल्के मेरे साथ थे, यूथ के मिस्टर शिंदे भी थे, उन लोगों ने भी यही सोचा था कि मैं चाहती थी कि जो बोलते हैं ना जेनजी जनरेशन है, यूथ जनरेशन है, ये अगर जुड़ेंगे नहीं तो देश का भविष्य और देश का अच्छापन नहीं होगा। इसी चीज को मैं इन यूथ को लेके चलना चाहती थी कि इन लोगों को जब तक हम एक पार्ट नहीं देंगे, जब तक हम इनको जिम्मेदारियां नहीं सिखाएंगे, तब तक ये लोग आगे नहीं बढ़ सकेंगे। मेरा यही मुद्दा था कि हम इस शहर को थोड़ा सा बेहतर बनाएं, थोड़ा सा रहने लायक बनाएं, थोड़ा सा ऐसे बनाएं कि लोगों को नजर में आए कि ये शहर कुछ अच्छा है, इसमें कुछ अच्छाई हो रही है। यही मेरा एक इसमें श्रेय था और योगदान था कि हम लोग ये सब पॉलिटिक्स छोड़कर हम कुछ अच्छा करना चाहते थे। इसीलिए आप प्लीज इसी को पॉलिटिकल मुद्दा न लेके जाकर इसको एक ऐसा मुद्दा लीजिए कि ये शहर के अच्छाई के लिए है और ये शहर के लिए है। थैंक यू सो मच।